मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पातील उभारण्यात आलेल्या जवळजवळ 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी म्हणजे कॉम्प्युटराइज संगणक सोडतीसाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे ऑनलाइन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि खास आपला रोजचा व्यस्त कार्यक्रम सोडून आपल्याला या सोडतीसाठी उपस्थित असलेले आमचे मुंबईचे पालकमंत्री व शिक्षण मंत्री आदरणीय दीपक केसरकर साहेब, या ठिकाणी उपस्थित आमच्या विभागाच्या मुख्य सचिव श्रीमती वल्सा नायर मॅडम, तसेच आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी VP संजय जयस्वाल जी, तसंच मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर जी आणि रिपेअर बोर्ड चे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर जी, तसेच इकडे उपस्थित सर्व म्हाडाचे अधिकारी, सर्व सोडतीसाठी उपस्थित असलेले सर्व मुंबईकर पेक्षा ज्यांचं आज आपण किस्मत लक ज्यांचं लागणारे असे सर्व उपस्थित बंधू भगिनींनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, मुंबईमध्ये स्वतःचं आपलं घर असावं असं आहे प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असते आणि आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी पण ज्यावेळेस 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाले तर त्यांनी या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीचं आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्या माध्यमातूनच त्यांनी पंतप्रधान आवास योजना असेल, घरकुल योजना असेल, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून प्रत्येकाला आपलं घर मिळावं हे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये 1977 मध्ये म्हाडाची स्थापना झाली आणि तेव्हापासून म्हाडाने प्रत्येक मध्यमवर्गीय असो, कमी उत्पन्न LIG MIG च्या अशा सगळ्यांसाठी घरं बांधून ती घरं देण्याचा संकल्प केला आणि जो 7.5 लाख घरं या महाराष्ट्रामध्ये वाटली, त्यातले 2.5 लाख घरं ही मुंबईमध्येच आपण दिलेली. त्याचा मागचा उद्देशच हे होता की प्रत्येकाला आपल्या हक्काचं घर मिळावं म्हणून. त्याच पद्धतीने आताची ही आपली आज जी कॉम्प्युटराइज म्हणजे लॉटरी आहे, त्या लॉटरीमध्ये जवळजवळ 2030 लोकांना ते मिळणार आहे, पण त्याच्यासाठी 1,13,000 ऍप्लिकेशन्स आलेले आहेत. त्याचा अर्थच आहे की जवळजवळ 55 पट म्हणजे 2,000 घरांसाठी 1,13,000. याचा अर्थच होतो की एवढी डिमांड आज मुंबईमध्ये सगळ्या या घरांसाठी आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की आज 2030 लोक ज्यांना घरं मिळणार आहेत ते खरोखर नशीबवान असणार आहेत. आत्ताच जयस्वाल साहेबांनी आणि वल्सा नायर मॅडमने सांगितलं की आपण काळजी करू नका, लवकरच आम्ही अजूनही लॉटरी काढणार आहोत ज्या माध्यमातून त्याच्यामध्ये जे लोकांचे पूर्वी ॲलिगेशन्स यायचे तसे ॲलिगेशन ह्या म्हाडावर, ह्या हाऊसिंग डिपार्टमेंटवर होऊ नये म्हणून हे सगळं मान्य देवेंद्रजींनी त्यावेळेस सांगितलं आणि तेव्हापासून ते लागू झालं. मला आनंद आहे की मागच्या या 1.5 वर्षात जेव्हापासून माझ्याकडे हा खात्याचा चार्ज आला, आम्ही जवळजवळ 6 ते 7 लॉटरीज केल्या. पुणे असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, कोकण असेल, संभाजीनगर असेल, नागपूर असेल, अशा अनेक सगळ्याकडच्या आम्ही या जवळजवळ म्हणजे अनेक लॉटऱ्या केल्या आणि त्याच्यात पारदर्शकतेप्रमाणे सगळ्यांना त्या लॉटरीचं हे झालेलं आहे आणि त्याच्यामुळेच कुठल्याही प्रकारचा असा प्रयत्न असा नाही की याच्यामध्ये कुठेही म्हणजे कोणाला ऑब्जेक्शन घेण्यासारखं किंवा कोणी कंप्लेंट करण्यासारखं असा कुठलीही संधी उपलब्ध करून दिलेली नाही. आज म्हाडाचा प्रयत्न हा आहे की अनेक लोक मुंबईमध्ये अनेक वर्षापासून राहतात, त्यांना आपल्या हक्काचं घर मिळालं पाहिजे हे स्वप्न आहे. त्याच्यामुळे ज्या काही अबुदयनगर असेल, कामाटीपुरा असेल, अशा अनेक ज्या अतिशय जुन्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांना रिडेव्हलपमेंट म्हणजे इवन जसं जोगेश्वरी असेल, अशा अनेक ठिकाणच्या या
ज्या वस्त्या आहेत या सगळ्यांमध्ये रिडेव्हलपमेंट जे कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजे CNDच्या माध्यमातून या सगळ्या योजना या सगळ्या ठिकाणी पण नवीन घरं बांधण्यात यावी. आम्ही त्याच्यात प्रीमियम घेऊन FSI देतो, त्या माध्यमातून सेलेबल कंपोनंट असेल किंवा रिहॅबचा कंपोनंट असेल त्या सगळ्यांना चांगली घरं बांधून मिळावी आणि जास्तीत जास्त लोकांना, कारण आत्ताच केसरकर साहेबांनी सांगितलं त्यांच्या भाषणात की या शहराचा कोस्टल रोड असेल, समृद्धी मार्ग असेल, अटल सेतू असेल, असे अनेक नवीन एअरपोर्ट असेल, डहाणूचं JNPT सारखा बांदर असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून मुंबई आणि आजूबाजूला खूप मोठं डेव्हलपमेंट होते. आणि जेव्हा डेव्हलपमेंट होते इन्फ्रास्ट्रक्चर झालं की ऑटोमॅटिकली, म्हणजे आमच्या गडकरी साहेबांच्या ऑफिसमध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे, ते बसतात त्याच्या पाठीमागे की अमेरिका इज रिच बिकॉज नॉट द पीपल फ्रॉम अमेरिका रिच, इट इज बिकॉज ऑल द रोड्स ऑफ अमेरिका आर रिच, म्हणजे दे आर ऑफ गुड क्वालिटी, दॅट इज वाय. तर त्या पद्धतीने आपल्या या मुंबईचा पण जसा विकास होणार आहे त्या पद्धतीने हाऊसिंगची पण रिक्वायरमेंट आहे. आणि आमचे जयस्वाल साहेब नेहमी म्हणजे आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेस सांगत असतात की सर आपण ह्या सगळ्या CNDच्या माध्यमातून ज्या सगळ्या स्कीम आहेत त्या फास्ट केल्या पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या सगळ्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर जो वाढतोय त्याच्यामध्ये जे डेव्हलपमेंट मुंबईची वाढणार आहे त्यामध्ये आपल्याला हाऊसिंगची व्यवस्था करायची आहे, त्यामुळे आपण नक्कीच त्यामध्ये करू. या ठिकाणी मला माहिती आहे ऑलरेडी उशीर झालेला आहे, आपण जास्त वेळ न करता, कारण की केसरकर साहेबांना पण पुढे कार्यक्रमाला जायचं आहे आणि आमच्या वत्सा नायर मॅडमच्या नेतृत्वामध्ये आमची नवीन हाऊसिंग पॉलिसी येते. त्या नवीन हाऊसिंग पॉलिसीमध्ये पण आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी, महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी अनेक लोकांचा आम्ही त्याच्यात सगळे आमचे जे अधिकारी आहेत, जयस्वाल साहेब असतील, सगळ्यांनी त्याच्यात सजेशन दिलेले आहेत आणि त्या सजेशन्सच्या याच्यावर नवीन हाऊसिंग पॉलिसीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये डेव्हलपमेंट व्हावी याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी मी जास्त वेळ घेत नाही, कारण की मलाही माहिती आहे CM साहेबांना पण पुढे जायचं असल्यामुळे त्यांनी निरोप दिला आहे की ते एखाद वेळेस जॉईन होऊ शकणार नाहीत. तर आपण लवकरात लवकर लॉटरी करण्याचा पूर्णपणे या ठिकाणी ज्यांना आज लॉटरी लागणार आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा, आणि ज्यांची नाही लागणार त्यांनी काळजी करू नका. लवकरच आम्ही अजून घरांची लॉटरी जाहीर करू आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना घर मिळेल हीच या ठिकाणी शुभेच्छा देतो.